आता निश्चित राजारामजी अंबवणे गुरुजी यांच्या माध्यमातून खऱ्या स्पर्धेला 1000 रुपयांचा आर्थिक सहाय्य लाभलेला आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते 500 रुपयांचं पारितोषिक भावेश बोंडिवले ज्यांच्या माध्यमातून आराध्या फोटोग्राफी ज्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आपण पाहताय मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी सौजन्य केली जाते दिली जाते। प्रकाश पारधी आणि निलेश वाघ आपल्याला विनंती आपण लगेच या। प्रकाश पारधी आणि निलेश वाघ आपण लगेच व्यासपीठावरती या। संपूर्ण राय टागर रामपूर क्रिकेट संघ आपल्याला विनंती आपण या। खऱ्या अर्थाने वैयक्तिक पारितोषिकला सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहोत, परंतु जय गावदेव क्रिकेट संघ टपालवाडी टीमला भरपूर लांब जायचं आहे, त्याच्यामुळे त्यांचं पारितोषिक आपण अगोदर देणार आहोत। अतिशय दूरवरचा प्रवास सकाळी 5:30 ते 5:45 जो नाईटची स्पर्धा खेळून तिथेही क्वार्टर फायनल ते पराभूत झाले होते। सकाळी 5:45 घरी गेले, 2 तास झोपले, 2 तासानंतर ते 9:15 घरातून निघाले आणि बरोबर दिलेल्या वेळेवरती उपस्थित राहिले। मी सर्वप्रथम मी आमच्या आयोजन कमिटीला विनंती करेल एकदा जोरदार टाळ्या, कारण दूरचा प्रवास करून ती खऱ्या अर्थाने आपल्याला वेळेसाठी सहकार्य केलं, तुमचं मनाच्या अंतःकरणापासून आभार आहेत। आणि खास करून आम्हाला तुम्ही लागोपाठचे 4 सामने खेळले, कुठल्याही पद्धतीने तुम्ही सांगितलं नाहीये। चला मंडप डेकोरेशन कोण असेल तर आपण या। खूप मोठी म्हणजे खूप मोठी तुम्ही आम्हाला साथ दिली, कारण लागोपाठचे 4 सामने तुम्ही खेळलात। तुम्ही एका नाही सांगितलं नाही, ऊन आहे, ताण आहे, पाणी आहे, परंतु तुम्ही आयोजकांना सहकार्य केलं, तुमचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून आभार आहेत। तर अगोदर आपण मित्रांनो आपलं बक्षीस वितरण सोहळा आपला जवळचा आहे, त्यामुळे आपण आपल्या खेळाडूंना पारितोषिक नंतर देऊ, परंतु त्यांना अगोदर जायचं आहे, कारण नाईट पुन्हा एकदा त्यांना नाईटला जायचं आहे। आणि निश्चित 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक जय हनुमान चषक मड या स्पर्धेमध्ये शेगावदेव क्रिकेट संघ टपालवाडी हा संघ ठरलेला आहे। या स्पर्धेचा 4था क्रमांकाचं पारितोषिक या टीम मडगावचे जेवढे ग्रामस्थ आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे, मडगावचे जेवढे ग्रामस्थ आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आपण यायचं आहे। चला आपल्याला विनंती आहे आपण यायचं आहे। 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आज थोडंसं बॅड लक लागलं, परंतु इतका दूरवरचा प्रवास करून आलात, एक ट्रॉफी घेऊन आपल्या गावामध्ये चाललेत म्हणजे आनंद वाटणार यात तिळ मात्र शंका नाहीये। आणि इथे मात्र 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो, पाहुणा संघ आहे आज आपल्या मुरबाड नगरीमध्ये आला, त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये। निश्चित खूप खूप धन्यवाद। जय गावदेव क्रिकेट संघ टपालवाडी या स्पर्धेमध्ये जबरदस्त तुमची कामगिरी आपण पाहिली आणि ते 4th क्रमांकाचं पारितोषिक त्यांना आपण देत आहोत। स्पर्धे आयोजकांचं कार्याने तुमच्यावरती भरपूर प्रेम, परंतु कुठेतरी बॅड लक लागलं, त्याच्यामुळे आपल्याला निश्चित स्पर्धेतनं बाहेर पडावं लागलं, परंतु निश्चित चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला। मंडप डेकोरेटरचे कोणी आहेत का? मंडप डेकोरेटर्स आपला एक सदस्य लगेच पाठवा। मंडप डेकोरेटर्स बंड्या बॉईज नेरळ लबाळवाडी संघ देखील वेळेवरती उपस्थित राहिला, तुमचंही मनाच्या अंतःकरणापासून आभार आहेत।
चला अगोदर आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करायचं आम्हाला महत्वाचं सहकार्य लाभलेलं आहे. दोन ऑफिशियल आमचं पंच प्रभाकर दादा बाग आणि त्याचबरोबर कल्पेशजी हेमाडे दोन ऑफिशियल पंच या करायने आज आयोजकांच्या वतीनं आपण करायचं निश्चित या स्पर्धेला अतिशय चांगली अचूक कामगिरी आपण केली आणि अचूक कामगिरी केली. मित्रांनो तुम्हाला सगळ्या खेळाडूंना एकच विनंती करेल, समालोचक नसला तरी चालतोय, लाईव्ह नसला तरी चालतोय, पंच असणं गरजेचं आहे. प्रत्येकाला बरोबर आहे ते नियम दिले आहेत. तर या दोन्ही पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण पंचांची भूमिका आणि खास करून आम्हाला सूरजी कापडी सरांनी देखील पंचांची भूमिका कमी तिथे आम्ही दाखवलेली आहे. त्यामुळे सूरजी कापडी सर आपण या खऱ्या अर्थाने निश्चित ज्या ज्या वेळेस पंचांची गरज लागली त्या त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण आम्हाला सहकार्य केलं. खऱ्या अर्थाने असं सहकार्य प्रत्येकाने केलं तर प्रत्येक आयोजकांना मदत होते. आणि निश्चित सूरजी कापडी सरांचे देखील आभार आहेत. सूरजी कापडी सर या आपला यथोचित मान सन्मान केला जाईल. त्याचबरोबर प्रभाकर वाघ सरांचा यथोचित मान सन्मान आपण पाहिला. कल्पेशजी हेमाडे सरांचा मान सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने इथे करत आहोत. यस माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेक गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन हा मान सन्मान संपन्न करत आहोत. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल ज्यांचा आवाज तुमच्यापर्यंत आपण पाहिला सन्माननीय राजाजी मुकणे सर या आपला यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने इथे केला जाईल. आपण त्याचा स्वीकार करा. खऱ्या अर्थाने आमचे राजाजी मुकणे सर म्हणजे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस. पहिल्या दिवसामध्ये शूज एकदम ड्रेसिंग मध्ये होते ना विलाज, कारण संघामध्ये खेळाडू भरपूर होते. परंतु मित्रांनो